पूर्वीच्या काळी वानप्रस्थाश्रम ही जी कल्पना होती त्यामध्ये आपला संसार पूर्ण झाला की निवृत्त न होता आपण वानप्रस्थाश्रमामध्ये समाजसेवा करायची। संसार तर मी व्यवस्थित केलाच, आता मात्र मी समाजाचे काही देणं लागते, समाजाप्रती माझी काही कर्तव्य आहेत या भावनेने आपण सर्वांनीच समयदान करायला हवं आणि त्याप्रमाणे आपल्या अनेक सेविका करतही असतात। परंतु रक्षाबंधनाला ध्वजाला रक्षासूत्र बांधून त्या धाग्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी संसारातील मोहमाया, भौतिक सुख आणि कौटुंबिक आसक्ती मागे सोडून देशाच्या उद्धाराच्या आणि कर्तव्याच्या सर्वोच्च ध्येय मार्गावर वाटचाल करत असलेल्या आपल्या प्रचारिका आपलं संपूर्ण आयुष्य किंवा काही वर्ष मातृभूमीच्या म्हणजेच हिंदू भूमीच्या सेवा कार्यासाठी वाहून देतात। त्यांचा हा प्रवास निष्ठा, त्याग आणि सेवा या मूल्यांची शिदोरी घेऊन सुरू असतो। ध्वजाचा सन्मान, ध्वजाचे रक्षण म्हणजेच मातृभूमीचा सन्मान आणि रक्षण करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालताना अनेक वीरांगना, आपल्या प्रचारिका आपण पाहतो, तेव्हा आपला ऊर त्यांच्या प्रती असणाऱ्या आदराने भरून येतो। अशा या अनेक अनाम वीरांगनांसाठी आपल्या भावना व्यक्त करणारे गीत ऐकूया। जीवनी सेवा घडावी हिंदू भूमीची म्हणोनी, सोडूनी संसार धामा लागलेनी ध्येय मार्गी।